तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मस्के कोचिंग क्लासेस यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर तुम्ही म्हणत असताना मॅथचं लेक्चर आहे ना, आज कसं काय नवीनच सर आले भाऊ, तर तुम्हाला मी मॅथ शिकवणार नाही. तर तुमचं जे डिप्लोमाचे मॅथचे लेक्चर चालू होते ते कंटिन्यू चालूच राहणार आहेत पहा. तर आपण आज केमिस्ट्री हा तुमचा सब्जेक्ट घेणार आहेत बरोबर. आणि केमिस्ट्रीमध्ये ज्या सम बेसिक कन्सेप्ट आहेत पहा, ते आपण आज लेक्चरला घेणार आहोत. तर सर्वांनी काय करायचं, पटपट जॉईन व्हायचं आणि पटकन सर्वांनी लिंक शेअर करायची आणि आपल्या मित्रांना काय करायचं, लवकर पटपट बोलून घ्यायचं पहा. तर आपण सगळ्यात अगोदर काय पाहणार आहेत ते सांगतो पहा तुम्हाला. तर काय पाहणार आहेत आपण आज, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिकल बॉन्डिंग. तर तुम्हाला डिप्लोमाला जो केमिकल बॉन्डिंग हा चॅप्टर म्हणजे आहे ना, त्यामधले काय आपण सम बेसिक कन्सेप्ट पाहणार आहेत बरोबर. तर सर्वांनी काय करायचं, पटपट जॉईन व्हायचं आणि लिंक काय करायची, आपल्या मित्रांना शेअर करायची पहा फास्ट मध्ये. चला पटपट आले का. चला, तर सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू लर्न तर व्हॉट इज मीन बाय इलिमेंट. तर नेमकं इलिमेंट काय असतात पहा, ते पाहणार होतो बरोबर. तर नेमकं इलिमेंट काय असतात. आता इलिमेंट हा शब्द तुमच्यासाठी काय नवीन नाही बरोबर. आता इलिमेंट म्हणजे कोणकोणते इलिमेंट असतात सांगा बरं, एखाद्या एलिमेंटचं नाव सांगा बरं, कोणकोणते इलिमेंट असतात. सपोज मी घेतला नायट्रोजन, काय घेतला नायट्रोजन. नायट्रोजन काय आहे, इलिमेंट आहे. नायट्रोजन काय आहे, इलिमेंट. त्याच्यानंतर मी काय घेतला ऑक्सिजन, ऑक्सिजन पण काय आहे, इलिमेंट आहे बरोबर. त्यानंतर मी घेतला हेलियम, काय घेतला हेलियम, तो पण काय आहे, इलिमेंट आहे. त्यानंतर मी हायड्रोजन घेतला, तो पण काय आहे, इलिमेंट आहे. त्यानंतर मी आर्गॉन घेतला पहा, तो पण काय आहे, इलिमेंट आहे. तर मग व्हॉट इज मीन बाय इलिमेंट, जर मी तुम्हाला इलिमेंटची डेफिनेशन करायला लावली तर इलिमेंटची डेफिनेशन कशी होईल. आता नेमकं इलिमेंट कोणकोणते आहेत पहा, नायट्रोजन झालं, ऑक्सिजन झालं, हेलियम झालं, हायड्रोजन झालं आणि आर्गॉन झालं. हे काय येतं, इलिमेंट आहेत बरोबर. मग आता इलिमेंटची जर मला डेफिनेशन करायची म्हणली तर कशी करता येईल पहा. तर इलिमेंट म्हणजे काय, इलिमेंट म्हणजे काय, सेम कॉन्स्टिट्युएंट ऑफ पार्टिकल. एलिमेंट म्हणजे काय, द सेम कॉन्स्टिट्युएंट ऑफ पार्टिकल इज कॉल्ड ॲज एलिमेंट. सेम कॉन्स्टिट्युएंट ऑफ पार्टिकल इज कॉल्ड ॲज एलिमेंट. त्यालाच काय म्हणतो आपण, एलिमेंट म्हणतो पहा, इज कॉल्ड ॲज एलिमेंट बरोबर. आता एलिमेंट म्हणजे त्यामध्ये सेम कॉन्स्टिट्युएंट असणार पहा बरोबर. आता सपोज इथं नायट्रोजन आहे, काय आहे नायट्रोजन. मी नायट्रोजन घेताना काय घेतला, N2 घेतला पहा, काय घेतला N2. आता नायट्रोजन मध्ये कोणता दुसरा एलिमेंट आहे का, नाही. नायट्रोजनचं काय आहे, सेम कॉन्स्टिट्युएंट आहे पहा. नायट्रोजनचं काय आहे, सेम कॉन्स्टिट्युएंट म्हणजेच काय आहे, N2 आहे. नायट्रोजन मध्ये दुसरं जे कॉन्स्टिट्युएंट आहे ते पण कशाचं आहे, नायट्रोजनचं आहे. त्यालाच मी काय म्हणलं, एलिमेंट म्हणलं. त्याला काय म्हणलं मी, एलिमेंट. मी नंतर घेतला ऑक्सिजन, नंतर काय घेतला ऑक्सिजन. ऑक्सिजन मध्ये पण एक ऑक्सिजनचा सेम कॉन्स्टिट्युएंट आहे पहा, ऑक्सिजनचा पण काय आहे, सेम कॉन्स्टिट्युएंट. हेलियम मध्ये पण फक्त काय आहे, हेलियमच आहे. हायड्रोजन मध्ये पण काय, फक्त हायड्रोजनच आहे. आणि आर्गॉन मध्ये पण काय आहे, आर्गॉन. मग मी एलिमेंटची डेफिनेशन करताना काय केली, सेम कॉन्स्टिट्युएंट ऑफ पार्टिकल इज कॉल्ड ॲज एलिमेंट. म्हणजेच एखादा सपोज पार्टिकल आहे पहा, त्या पार्टिकल मध्ये जर त्याच पार्टिकलचं सेम कॉन्स्टिट्युएंट असलं तर त्याला मी काय म्हणतो, एलिमेंट बरोबर आहे. त्याला काय म्हणतो मी, एलिमेंट. नायट्रोजन आहे ना, त्यामध्ये नायट्रोजनच असणार, त्यामध्ये वेगळं एलिमेंट येणार, वेगळं पार्टिकल येणार आहे का, नाही. आता सपोज मी H2O घेतला, काय घेतला H2O, याला काय म्हणतो आपण, वॉटर. याला काय म्हणतो, वॉटर. आता H2O मध्ये मला सांगा हायड्रोजन पण आहे आणि काय आहे, ऑक्सिजन पण आहे. म्हणजेच हे माझं काय झालं, कंपाऊंड. हे काय झालं माझं, कंपाऊंड. तर इलिमेंट म्हणजे काय आणि कंपाऊंड म्हणजे काय, मेन डिफरन्स समजला का. हा. त्याच्यानंतर मी घेतला H2SO4, हे पण काय आहे, कंपाऊंड आहे पहा, काय आहे, कंपाऊंड. जे की कशा कशापासून बनलेलं आहे, हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन. त्यानंतर मी घेतला HCl म्हणजेच काय, हायड्रोक्लोरिक ऍसिड. हे पण काय आहे, कंपाऊंड आहे पहा. ते कशापासून बनलेलं आहे, हायड्रोजन आणि क्लोरीन. तर आलं लक्षात, सेम कॉन्स्टिट्युएंट ऑफ पार्टिकल पासून जे बनलेलं असतं त्याला काय म्हणतात, एलिमेंट म्हणतात बरोबर. त्यानंतर वेगवेगळ्या एलिमेंट पासून जे बनलेलं असतं, वन ऑर मोर एलिमेंट ज्यामध्ये असतात त्याला काय म्हणतात, कंपाऊंड म्हणतात बरोबर आहे. त्याला काय म्हणतात, कंपाऊंड. तर एलिमेंट म्हणजे काय, बेसिक कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली का, व्हॉट इज मीन बाय एलिमेंट.
तुम्ही 10वीला असताना पहा पिरियडिक टेबल पाहिला बरोबर. पिरियडिक टेबल मध्ये टोटल 118 एलिमेंट पाहिली. आता ते 118 एलिमेंट तुमचे 10वीला पाठ झाले का नाही. कमीत कमी 1 ते 30 एलिमेंट तुम्हाला 10वीला पर्यंत महत्वाची होती. पण जेव्हा तुम्ही आता 11-12ला येताना पहा पिरियडिक टेबल मधले 118 एलिमेंट तुमचे काय पाहिजेत पाठ पाहिजेत. जे की ट्रिकनी करा तुम्ही कसे करा पण ते तुम्हाला काय आहेत महत्वाचे. ते एलिमेंट म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या. त्यानंतर कंपाऊंड म्हणजे काय ते पण लक्षात आलं असेल बरोबर. आता एलिमेंट म्हणजे काय हे जर तुमच्या लक्षात आलं असलं तर मला सांगा मग जर मी म्हणलं स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट काय म्हणलं मी स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट याला काय म्हणतो आपण मग चला सांगा मला. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट याला काय म्हणतो सांगा. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट इज कॉल्ड ॲज ॲटम. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट जे असतात त्यालाच काय म्हणतात ॲटम. म्हणजे जो एलिमेंटचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल असतो त्याला काय म्हणतात ॲटम. मग आता परत तिथं चालू व्हॉट इज मीन बाय ॲटम. नेमकं ॲटम म्हणजे काय. ॲटम मध्ये काय काय असतं पहा. बेसिक तुम्ही 8वी-9वीला पाहिलेलं आहे तरी आपण तुम्हाला परत सांगतो पहा व्हॉट इज मीन बाय ॲटम. तर काय म्हणलं मी ॲटम म्हणजे काय. तर आता सांगा मला ॲटम मध्ये काय काय असतं सांगा. ॲटम मध्ये काय काय असतं चला. ॲटम मध्ये काय काय असतं पहा. ॲटमचं 2 टाइप्स मध्ये क्लासिफिकेशन केलं जातं पहा बरोबर. काय म्हणलं मी स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट असतात त्याला काय म्हणतात ॲटम. आता आपल्याला काय पाहायचंय ॲटम मध्ये काय काय असतं. आता ॲटमचं क्लासिफिकेशन हे 2 टाइप्स मध्ये केलं जातं बरोबर. फर्स्ट ऑफ ऑल न्यूक्लियस क्लासिफिकेशन फर्स्ट कशात केलं जातं न्यूक्लियस आणि सेकंड कशात केलं जातं ऑर्बिट मध्ये बरोबर. फर्स्ट कशात केलं जातं न्यूक्लियस मध्ये आणि सेकंड कशात केलं जातं ऑर्बिट मध्ये बरोबर. कलर चेंज करतो मला वाटतं दिसत नसेल तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल कशात केलं जातं न्यूक्लियस आणि सेकंड कशात केलं जातं ऑर्बिट मध्ये बरोबर. आता मला सांगा मग ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये काय काय असतं आणि ॲटमच्या ऑर्बिट मध्ये काय काय असतं सांगा. चला हे झालेलं आहे तुमचं. आपलं काय चालू आहे रिव्हिजन. एक सब बेसिक कन्सेप्ट चालू आहेत पहा. ते तुमचं परफेक्ट झालं म्हणजे तुम्हाला चॅप्टर समजायला काही अडचण येणार नाही पहा. ॲटम मध्ये काय काय असतं म्हणलं मी न्यूक्लियस आणि सेकंड काय असतं ऑर्बिट. आता न्यूक्लियस मध्ये काय काय असतं मग न्यूक्लियस मध्ये असतात प्रोटॉन अँड न्यूट्रॉन बरोबर. न्यूक्लियस मध्ये काय असतात प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. त्यानंतर ऑर्बिट मध्ये काय असतात इलेक्ट्रॉन बरोबर. सपोज एखादा ॲटम आहे पहा. त्या ॲटम मध्ये काय काय असणार आहे एक असणार आहे न्यूक्लियस बरोबर आणि त्यानंतर त्याच्या भोवती काय असणार आहे त्याचं ऑर्बिट असणार आहे पहा. मग जो ॲटमचा जो न्यूक्लियस असतो त्या न्यूक्लियस मध्ये काय काय असतात प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आणि जो ऑर्बिट असतो ऑर्बिट मध्ये काय असतात इलेक्ट्रॉन. आता सपोज मी तुम्हाला एक ॲटम काढून दाखवतो पहा. सपोज हा ॲटमचा काय आहे न्यूक्लियस आहे त्या भोवती हे काय त्याचे ऑर्बिट आहेत पहा. काय ते ऑर्बिट आहे जे की रिव्हॉल्व होत असतात पहा त्या भोवती बरोबर. मी काय म्हणलं ॲटमचा जो न्यूक्लियस आहे काय म्हणलं मी ॲटमचा जो न्यूक्लियस आहे त्या ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन अँड न्यूट्रॉन असतात. ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये काय असतात प्रोटॉन अँड न्यूट्रॉन असतात आणि ॲटमचा जो ऑर्बिट आहे ऑर्बिट मध्ये काय फिरत असतात इलेक्ट्रॉन फिरत असतात. ऑर्बिट मध्ये काय फिरत असतात इलेक्ट्रॉन. आता त्या ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी काय आहे काय नाही ते आपल्याला नंतर पाहायचे बरोबर. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली का ॲटमचे किती टाइप्स मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल एक न्यूक्लियस मध्ये आणि सेकंड कशात आहे ऑर्बिट मध्ये बरोबर. न्यूक्लियस मध्ये काय काय असतात प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आणि त्यानंतर ऑर्बिट मध्ये काय असतं इलेक्ट्रॉन असतं बरोबर. आता मला सांगा प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो चला. प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो सांगा पटपट. चला प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो पॉझिटिव्ह असतो. प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो पॉझिटिव्ह. त्यानंतर न्यूट्रॉन जे पहा न्यूट्रॉनवर कोणता चार्ज असतो न्यूट्रल. न्यूट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज म्हणायचं का नाही. न्यूट्रॉनवर काय असतं कोणताही चार्ज नसतो. म्हणजेच न्यूट्रॉन कसं असतं उदासीन असतं पहा. न्यूट्रॉनवर कोणता चार्ज असतो कोणताही चार्ज नसतो न्यूट्रल असतं. न्यूट्रॉन कसं असतं न्यूट्रल. आणि इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो निगेटिव्ह. अलग लक्षात. प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो पॉझिटिव्ह. न्यूट्रॉन कसं असतं न्यूट्रल आणि इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो निगेटिव्ह चार्ज असतो बरोबर. अलग लक्षात. इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला
चला इथपर्यंत कोणाला काय अडचण असली तर कमेंट करा. चला आता जे न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात पहा, ते नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू काय असतं, नंबर ऑफ न्यूट्रॉन. काय असतं, नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू द नंबर ऑफ न्यूट्रॉन असतं. बरोबर आहे. म्हणजे हे जे न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असते ना, जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच काय असतात, न्यूट्रॉन असतात. बरोबर. इथपर्यंत लक्षात आलं का? हा, इथपर्यंत जर लक्षात आलं असेल तर परत एक दोन कन्सेप्ट येतात पहा. फर्स्ट म्हणजे काय, ऍटॉमिक मास. फर्स्ट कोणती कन्सेप्ट येते, ऍटॉमिक मास. आणि सेकंड कोणती येते, ऍटॉमिक नंबर. तर व्हॉट इज मीन बाय ऍटॉमिक मास अँड व्हॉट इज मीन बाय ऍटॉमिक नंबर. सांगा, ऍटॉमिक मास म्हणजे काय आणि ऍटॉमिक नंबर म्हणजे काय. सांगा, ऍटॉमिक मास म्हणजे काय, कशा कशाचे ऍडिशन केलं मला ऍटॉमिक मास भेटणार आहे आणि कशा कशाचे ऍडिशन केल्यानंतर मला ऍटॉमिक नंबर भेटणार आहे. पटपट सांगायचंय, चला लवकर. चला, ऍटॉमिक मास म्हणजे काय, नंबर ऑफ ऍडिशन ऑफ कशा कशाची, ऍडिशन ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. आलं लक्षात. ऍटॉमिक एखादा एलिमेंट आहे पहा, त्या एलिमेंटचं मी तुम्हाला ऍटॉमिक मास फाइंड करायला लावले, तर मग मी काय करणार, त्या एलिमेंट मध्ये किती प्रोटॉन आहेत आणि त्या एलिमेंट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, दोन्हीची काय करणार, ऍडिशन. मग मला त्या एलिमेंटचं काय भेटणार, ऍटॉमिक मास भेटणार. बरोबर. त्यानंतर जर मला ऍटॉमिक नंबर काढायचं असलं तर मी काय करणार, नंबर ऑफ प्रोटॉन. म्हणजे त्या एलिमेंट मध्ये जितके प्रोटॉन असणार तेच त्या एलिमेंटचं काय झालं, ऍटॉमिक नंबर. आता मी मागच्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगितलं, जर नंबर ऑफ प्रोटॉन जितके असतात तितकेच एलिमेंट मध्ये काय असतात, नंबर ऑफ न्यूट्रॉन. मग मी इथं काय म्हणू शकतो, नंबर ऑफ प्रोटॉन काढा किंवा नंबर ऑफ न्यूट्रॉन काढा, तरी मला काय भेटणार आहे, ऍटॉमिक नंबरच भेटणार आहे. तरी मला काय भेटणार आहे, ऍटॉमिक नंबर. तर या दोन कन्सेप्ट लक्षात आल्या का, ऍटॉमिक मास काय असतं आणि ऍटॉमिक नंबर काय असतं. तर ऍटॉमिक मास काढायचं असलं मला काय करायला, कशा कशाचे ऍडिशन करावं लागणार, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि जर मला ऍटॉमिक नंबर काढायचं असलं तर मग मला कशा, म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन इज नथिंग बट द नंबर ऑफ ऍटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट आणि नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू काय असतं, नंबर ऑफ न्यूट्रॉन असतो. बरोबर. आता त्यानंतर परत एक कन्सेप्ट येते पहा, काय ते सांगा. त्यानंतर मला सांगा आयसोटोप्स म्हणजे काय आणि त्यानंतर मला सांगा आयसोबार्स म्हणजे काय. आयसोटोप्स म्हणजे काय आणि आयसोबार्स म्हणजे काय, हे झालेलं आहे तुमचं सगळ्यांची. काय चालू आहे, आपली रिव्हिजन चालू आहे. फास्ट सांगायचं, आयसोटोप्स म्हणजे काय आणि त्यानंतर मला सांगायचं आयसोबार्स म्हणजे काय. चला, आयसोटोप्स म्हणजे काय सांगा. आयसोटोप्स म्हणजे काय, आयसोटोप्स म्हणजे काय, सेम ऍटॉमिक नंबर, सेम ऍटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. सेम atomic number but different mass number is called as isotopes of this element. आणि isobars म्हणजे काय, opposite same atomic mass but same atomic mass but different atomic number. ओके, काय अडचण आहे कितपर्यंत. हा, सोपं आहे बा. काय सांगितलं मी सगळ्यात अगोदर तुम्हाला, ऍटॉमिक मास म्हणजे काय, ऍटॉमिक मास म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला ऍटॉमिक नंबर काय असतं. ऍटॉमिक नंबर काय असतं, नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू द नंबर ऑफ न्यूट्रॉन. त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला आयसोटोप्स काय असतं. आयसोटोप्स म्हणजे काय, सेम ऍटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर इज कॉल्ड ॲज आयसोटोप्स. त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला पहा, आयसोबार्स काय असतात. आयसोबार्स काय असतात, सेम ऍटॉमिक नंबर बट डिफरंट, सेम ऍटॉमिक मास बट डिफरंट ऍटॉमिक नंबर इज कॉल्ड ॲज आयसोबार्स. अलग लक्षात, इथपर्यंत लक्षात आलं. काय अडचण आहे, ऍटमचं बेसिक कन्सेप्ट होता, इथपर्यंत लक्षात आलं का. हा, त्यानंतर मी तुम्हाला ऍटम्सचं स्ट्रक्चर कसं असतं ते सांगतो पहा. ऍटमचं स्ट्रक्चर कसं असतं पहा. सपोज हा ऍटम आहे, बरोबर. ऍटमचा हा काय आहे, आपण रेड कलर होते. सपोज हा ऍटम आहे पहा, हा ऍटमचा काय आहे, न्यूक्लियस आहे. हा ऍटमचा काय आहे, न्यूक्लियस.
आणि मी काय म्हणलं तुम्हाला, ऍटमचे दोन टाइप मध्ये क्लासिफिकेशन केलं जातं पहा. एक कशात केलं जातं, न्यूक्लियस मध्ये, आणि सेकंड कशात केलं जातं, ऑर्बिट मध्ये. बरोबर. हा काय झाला, ऍटमचा न्यूक्लियस झाला. हा काय झाला, ऍटमचा न्यूक्लियस. मग न्यूक्लियस भोवती काय असणार आहे, ऑर्बिट. काय असणार आहे, ऑर्बिट. बरोबर. हे काय, सपोज स्ट्रक्चर ऑफ ऍटम. हे काय आहे, स्ट्रक्चर ऑफ ऍटम आहे. बरोबर. हा, आता मला सांगा, आता सपोज हा ऍटम आहे. ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये काय काय असतं, न्यूक्लियस मध्ये काय काय असतात, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. बरोबर. आणि ऑर्बिट मध्ये काय फिरत असतात, इलेक्ट्रॉन. आता जे ऑर्बिट आहेत पहा, ऑर्बिट मध्ये किती पण इलेक्ट्रॉन बसतात का, नाही, त्याची एक काय स्पेसिफिक कॅपॅसिटी पहा, तितकेच इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिट मध्ये बसत असतात. आता मला सांगा, न्यूक्लियस पासून जी फर्स्ट शेल आहे, त्या फर्स्ट शेलचं नाव काय आहे, के. काय नाव आहे, के. त्याच्यानंतर जी सेकंड शेल आहे त्या शेलचं नाव काय आहे, एल. त्यानंतर ती थर्ड शेल आहे त्या शेलचं नाव काय आहे, एम. आणि त्यानंतर ती फोर्थ शेल आहे त्या शेलचं नाव काय आहे, एन आहे पहा. बरोबर. म्हणजे मला सांगा, न्यूक्लियस पासून जी फर्स्ट शेल आहे त्या फर्स्ट शेलला काय म्हणतात, के शेल. काय म्हणतात, के शेल. सेकंड शेलला काय म्हणतात, एल शेल. थर्ड शेलला काय म्हणतात, एम शेल. आणि फोर्थ शेलला काय म्हणतात, एन शेल. आता त्याची कॅपॅसिटी ठरलेली पहा. के मध्ये आपण किती इलेक्ट्रॉन टाकू शकतो, फक्त 2. त्यानंतर एल मध्ये किती टाकू शकतो, 8. त्यानंतर एम मध्ये किती टाकू शकतो, 18. आणि एन मध्ये किती टाकू शकतो, 32. किती टाकू शकतो, 32. म्हणजेच के एल एम एन ही काय, त्याची कॅपॅसिटी पहा. के मध्ये आपण जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन भरू शकतो, 2. एल मध्ये किती भरू शकतो, 8. एम मध्ये किती भरू शकतो, 18. आणि त्यानंतर एन मध्ये किती भरू शकतो, 32. बरोबर. आता ही कॅपॅसिटी मोगम घेतली का, 2 8 18 32 इलेक्ट्रॉन मोगम घेतलेत का, के मध्ये चला 2 भरा, एल मध्ये चला 8 भरा, एम मध्ये 18 भरा, एन मध्ये 32. असं मोगम आहे का, नाही. आता एक 2 8 18 32 हे कसं आलं बरं, कोण सांगतोय, सांगा चला, कमेंट करा. कोणाला माहिती 2 8 18 32 हे कसं आलं, कोण सांगतंय. चला, 2 8 18 32 कसं आलं पहा. एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, 2n स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला आहे, 2n स्क्वेअर. जर मी के साठी एन ची व्हॅल्यू किती घेतली, 1 घेतली. बरोबर. के साठी एन ची व्हॅल्यू किती घेतली, 1 घेतली. तर मग माझं के साठी किती येणार, 2 × 1 स्क्वेअर इज इक्वल टू 2 × 1 इज इक्वल टू काय येणार, 2. हे कशासाठी झालं, के शेल साठी. कशासाठी झालं, के शेल साठी मी एन ची व्हॅल्यू काय घेतली, 1. कारण की फर्स्ट ऑर्बिट आहे. किती ऑर्बिट आहे, फर्स्ट. त्यानंतर मी कोणती शेल घेतली, एल. एल साठी एन ची व्हॅल्यू काय घेतली, 2 घेतली. म्हणजेच काय, 2 × 2 स्क्वेअर. म्हणजेच काय झालं, 2 × 4. म्हणजेच काय झालं, 8. त्यानंतर मी एम शेल घेतली. कोणती घेतली, एम. एम साठी एन ची व्हॅल्यू किती घेतली, 3. त्यानंतर 2 × 3 स्क्वेअर इज इक्वल टू 2 × 3 चा स्क्वेअर काय झाला, 9 इज इक्वल टू काय झालं, 18. त्यानंतर पहा, एन शेल काय आहे, एन शेल. एन शेल साठी मी एन ची व्हॅल्यू काय किती, 4. म्हणजेच काय, 2 × 4 चा स्क्वेअर काय झालं, 2 × 4 चा स्क्वेअर काय झाला, 16 झाला. 16 × 2 काय झालं, 32 झालं. तर आलं लक्षात, 2 8 18 32 कुठून आलं, 2n स्क्वेअरच्या फॉर्म्युलावरून आलं. 2n स्क्वेअरच्या काय कशावरून आलं, फॉर्म्युलावरून. आलं लक्षात, 2 8 18 32. आलं लक्षात. आलं लक्षात. हे स्ट्रक्चर ऑफ ऍटम आहे पहा. आणि यामध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात पहा. काय फिरत असतात, इलेक्ट्रॉन. सपोज के शेल आहे, त्यात किती इलेक्ट्रॉन बसणार, 2च. त्यानंतर एल आहे पहा, एल मध्ये किती कॅपॅसिटी, 8 आहे. मी त्याच्यामुळे त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन भरणार, 8 भरणार. किती भरणार, 8. त्यानंतर एल मध्ये किती भरणार, 18. आणि एन मध्ये किती भरणार, 32. आलं लक्षात. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का, हा, इथपर्यंत कोणाला काय अडचण असली तर कमेंट करा चला फास्ट मध्ये. आता बॉन्डिंग नेमकं एखादं कंपाऊंड आहे पहा, ते कंपाऊंड बॉन्ड कसं फॉर्मेशन करतं पहा, ते पाहायचं. आता मला सांगा, तुम्ही 8वीला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही कन्सेप्ट शिकला असताना पहा. काय शिकला असताना, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मला सांगा, सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे, ऍटॉमिक नंबर म्हणजे काय, त्यामध्ये किती प्रोटॉन प्रेझेंट आहेत, बरोबर आहे. तोच काय झाला त्याचा ऍटॉमिक नंबर. किंवा त्याच्यामध्ये किती न्यूट्रॉन प्रेझेंट आहेत, तोच काय झाला त्याचा ऍटॉमिक नंबर. आता हा सोडियम इलेमेंट आहे, याला काय म्हणतात, सोडियम म्हणतात. याला काय म्हणतात, सोडियम. सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 11 आहे. सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे,
11 आहे. मग मी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार 281. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार मी 281. कारण की के शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन भरणार 2, एल मध्ये किती 8 आणि राहिलेली एम मध्ये 1 इलेक्ट्रॉन जाणार पहा. त्यानंतर मला सांगा क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे. चला क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 17 आहे. किती आहे 17. म्हणजेच मी याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार 287 लिहिणार. कसं लिहिणार 287 बरोबर. त्यानंतर मला सांगा कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 20. किती आहे 20. मग मी याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार 2810. कसं लिहिणार 2810. 2810 होईल का 2810 होईल का. अरे के मध्ये किती 2, एल मध्ये किती 8, एम मध्ये 18 आहेत ना. मग 10 लिहायला काय अडचण आहे 10 लिहायचं का नाही 10 लिहायचं का नाही. ऐका 10 लिहायचं का नाही लिहायचं. काय लिहायचं 8. काय लिहायचं 8 आणि त्यानंतर 8 2 10 8 8 2 किती 20. काय लिहिलं मी 2882. मी द 10 का लिहिलं नाही बरं कोण सांगते मला. मी द 10 का लिहिलं नाही कारण की ऑक्टेट रूल फॉलो होतो पहा. कोणता रूल फॉलो होतो ऑक्टेट रूल. कारण की कोणताही इलेक्ट्रॉन हा त्याच्या ऑक्टेट रूलला काय असतो स्टेबल असतो. त्याच्यामुळे मी 10 इलेक्ट्रॉन लिहिले का नाही. काय लिहिलं मी 2882. काय सांगितलं मी कोणताही इलेक्ट्रॉन हा त्याच्या ऑक्टेट रूलला काय असतो स्टेबल असतो. त्याच्यामुळे मी 8 इलेक्ट्रॉन भरले आणि राहिलेले 2 इलेक्ट्रॉन हे पुढच्या सेल मध्ये टाकले पहा. बरोबर आहे. कारण की तो इलेक्ट्रॉन त्याच्या ऑक्टेट रूलला काय असतो स्टेबल असतो. जसं की आपण स्वतःजवळ आपल्याकडे पैसा आलो आपण कसं स्टेबल होतो ना. हा काय नोकरी चोकरी पैसा गाडी बंगला हे आलो आपण काय होतो स्टेबल होतो. तसंच इलेक्ट्रॉन त्याचे ऑक्टेट स्टेटला काय असतात स्टेबल असतात. त्याच्यामुळं मी 10 इलेक्ट्रॉन लिहिण्याच्या ऐवजी किती लिहिले 8च लिहिले. बरोबर. आता मला त्यानंतर सांगा सोडियम मध्ये किती एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत 1 आहेत आणि क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉनची काय आहे गरज आहे. बरोबर ना. आता मला सांगा सोडियमचा लास्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे मला सांगा. सोडियमच्या लास्ट सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. किती आहे 1. क्लोरीनच्या लास्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन येतं 7 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर. आता मला सांगा जर क्लोरीनला सोडियमने 1 इलेक्ट्रॉन दिला तर क्लोरीनचा ऑक्टेट पूर्ण होणार आहे का होणार आहे ना. कारण की जर 1 इलेक्ट्रॉन हा क्लोरीनला दिला तर क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होणार 288 होणार. कसं होणार 288 आणि सोडियमचं पण कसं होणार 28. म्हणजे दोन्हीचे पण काय ऑक्टेट पूर्ण होणार. दोन्हीचे पण काय पूर्ण होणार ऑक्टेट. आता हा पहा जेव्हा एखादं कंपाऊंड तयार होत असतं हा प्रत्येक इलेक्ट्रॉन स्वतःची स्टेबल होण्याचा प्रयत्न करत असतो पहा. आणि तो इलेक्ट्रॉन स्टेबल कसा होतो त्याची ऑक्टेट स्टेट पूर्ण करून. आलं लक्षात. प्रत्येक इलेक्ट्रॉन हा स्टेबल कसा असतो त्याची ऑक्टेट स्टेट पूर्ण करून. बरोबर. आता मला सांगा मग सोडियम आणि क्लोरीन सोडियम कडे काय आहे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉनची काय आहे गरज आहे. मग ते दोन्हीत काय करतात बॉन्ड तयार करतात. दोन्हीत काय करतात बॉन्ड तयार आणि NaCl सोडियम क्लोराईड हे कंपाऊंड काय होतं फॉर्म होतं पहा. सोडियम क्लोराईड हे कंपाऊंड काय होतं फॉर्म होतं. यालाच आपण काय म्हणतो टेबल सॉल्ट. म्हणजे आपलं रोजच्या खाण्यातलं मीठ आहे ना ते यालाच काय म्हणतो आपण टेबल सॉल्ट. आता मला सांगा सोडियमनेच 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला का दिला बरं. क्लोरीन पण 7 इलेक्ट्रॉन सोडियमला देऊ शकत होता ना. सोडियमनेच 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला का दिला कोण सांगतंय. चला सोडियमनेच 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला का दिला. क्लोरीन 7 इलेक्ट्रॉन पण सोडियम घेऊ शकत होता ना. तसं का झालं नाही बरं सांगा. आता मला सांगा सपोज ही रूम आहे पहा. बरोबर. आता या रूम मध्ये टोटल 7 शुगर्सचे बॉक्सेस आहेत. किती इथं या रूम मध्ये टोटल 7 शुगरचे बॉक्सेस आहेत आणि जो वरचा जो क्लास आहे सेकंड फ्लोअर वरचा जो क्लास आहे त्या क्लासमध्ये 1 शुगरचा बॉक्स आहे. बरोबर. आता मला सांगा तो 1 शुगरचा बॉक्स खाली आणणं सोपं जाईल का 7 शुगरचे बॉक्स वर नेणं सोपं जाईल. 1 इलेक्ट्रॉन म्हणजे वर 1 शुगरचा बॉक्स खाली आणण्यात काय राहील सोपं जाईल. म्हणजेच काय होतं सोडियमचा 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला घेणं सोपं राहील का क्लोरीनचे 7 इलेक्ट्रॉन सोडियमला घेणं सोपं राहील. सोडियमचा 1 इलेक्ट्रॉन काय घेईन क्लोरीन घेईल आणि स्वतः काय करेल कंपाऊंड तयार करेल. त्यालाच काय म्हणतात टेबल सॉल्ट. सोडियम क्लोराईड हे कंपाऊंड काय होतं तयार होतं. असे भरपूर कंपाऊंड येतं पहा. हे असे तयार होतं H2SO4 एकमेक काय करतात इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करून बॉन्ड काय करतात फॉर्मेशन करतात आणि स्वतःची स्टेबल पोझिशन म्हणजे ऑक्टेट स्टेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. जसं की H2SO4 म्हणा त्यानंतर HCl घ्या त्यानंतर CH4 घ्या. असे भरपूर कंपाऊंड काय होत असतात तयार होत असतात पहा. NH3 घ्या अमोनिया C2H6 घ्या इथेन असे भरपूर कंपाऊंड आहेत पहा. C6H12O22 यालाच काय म्हणतात शुगर.
असे भरपूर कंपाऊंड काय होत असतात, तयार होत असतात. पा कसे तयार होत असतात, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करून. पा अलग लक्षात, इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला? सोडियम क्लोराईड हे कंपाऊंड कसं तयार होतं आणि ऑक्टेट स्टेट काय असतं, बरोबर? सोडियम क्लोराईड हे कंपाऊंड कसं तयार होतं आणि ऑक्टेट स्टेट काय असते? लक्षात आलं की इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला? अडचण असली तर विचारा. चला, अडचण असली काय इथं विचारा. इथपर्यंत लक्षात आलं का? हा, आता नेमकं इलिमेंट तुम्ही पाहिला असेल. पहा, पिरियोडिक टेबल मध्ये टोटल किती इलिमेंट असतात? 118, बरोबर? आता ते पिरियोडिक टेबल पण भरपूर तुम्हाला महत्वाचं आहे. तर मी तुम्हाला काय करतोय, फक्त पिरियोडिक टेबलचं एक स्ट्रक्चर, पिरियोडिक टेबल नेमकं कसा असतो, एक स्ट्रक्चर ढाचा, तो काय करत तुम्हाला ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. आणि पिरियोडिक टेबल मध्ये काय काय असतं त्याच्या बेसिक कन्सेप्ट आपण पाहूत. पहा, चल आता नेमकं पिरियड, आता सगळ्यात अगोदर सांगतो पिरियडिक स्ट्रक्चरवर जायचं नाही, काय समजून सांगतोय ते लक्षात घ्या. काय मी ड्रॉइंगचं टीचर नाही तुमचा. हे काय झाले, ग्रुप 1 अँड ग्रुप 2 झाले, बरोबर? एक फक्त स्ट्रक्चर सांगतो. पहा, म्हणजे स्ट्रक्चर असं पिरियोडिक टेबल मध्ये काय काय असतं आपण एक ओव्हरव्ह्यू पाहू. पहा त्याचा, हे काय एक ओव्हरव्ह्यू आहे. पहा, पिरियोडिक टेबलचा म्हणजे एक पिरियोडिक टेबल असा दिसायला असतो. हा, पाहिलं असेल तुम्ही, 10वीलाच पाहिलं असेल पिरियोडिक टेबल, बरोबर? पिरियोडिक आणि खाली काय असते, 2 ग्रुप असतात परत. पहा, बरोबर? खाली किती ग्रुप असतात? 2. एक असतो लॅन्थेनाइड आणि दुसरा कोणता असतो? ऍक्टिनाइड. ही काय असते? लॅन्थेनाइड सिरीज आणि ही काय असते? ऍक्टिनाइड सिरीज. आता मला सांगा, पिरियोडिक टेबल मध्ये जे व्हर्टिकल, कलर चेंज केला ना, पिरियोडिक टेबल मध्ये जे व्हर्टिकल कॉलम असतात, बरोबर? पिरियोडिक काय म्हणलं मी, पिरियोडिक टेबल मध्ये जे व्हर्टिकल कॉलम असतात त्यांना काय म्हणतात? आणि पिरियोडिक टेबल मध्ये जे हॉरिझॉन्टल रोज असतात त्यांना काय म्हणतात? सांगा फास्ट. हॉरिझॉन्टल रोज. पिरियोडिक टेबल मध्ये जे व्हर्टिकल कॉलम असतात त्यांना काय म्हणतात? ग्रुप्स. त्यांना काय म्हणतात? ग्रुप्स. आणि पिरियोडिक टेबल मध्ये जे हॉरिझॉन्टल रोज असतात त्यांना काय म्हणतात? काय म्हणतात सांगा त्यांना? पिरियड्स. त्यांना काय म्हणतात? पिरियड्स. तर पिरियोडिक टेबल मध्ये टोटल ग्रुप्स किती असतात आणि टोटल पिरियड्स किती असतात? तर पिरियोडिक टेबल मध्ये टोटल ग्रुप्स असतात 18 आणि पिरियड्स किती असतात? टोटल 7. आलं लक्षात? पिरियोडिक टेबल मध्ये जे व्हर्टिकल कॉलम आहेत त्यांना काय म्हणतात? ग्रुप्स. ते टोटल किती असतात? 18. पिरियोडिक टेबल मध्ये जे हॉरिझॉन्टल रोज आहेत पहा, ते हॉरिझॉन्टल रोजला काय म्हणतात? पिरियड्स. ते टोटल किती असतात? 7 असतात, बरोबर? सपोज हा काय झाला ग्रुप, हा काय झाला ग्रुप 1, ग्रुप 1. हा काय झाला ग्रुप 2. हा काय झाला ग्रुप 3. हा काय झाला ग्रुप 4. हा काय झाला ग्रुप 5. हा काय झाला ग्रुप 6. हा काय झाला ग्रुप 7. हा काय झाला ग्रुप 8. हा काय झाला ग्रुप 9. हा काय झाला ग्रुप 10. हा काय झाला ग्रुप 11. हा काय झाला ग्रुप 12. त्यानंतर हा काय झाला ग्रुप 13. हा काय झाला ग्रुप 14. हा काय झाला ग्रुप 15. हा काय झाला ग्रुप 16. हा काय झाला ग्रुप 17. आणि हा काय झाला ग्रुप 18, बरोबर? असे टोटल ग्रुप किती असतात पिरियोडिक टेबल मध्ये? 18 असतात, जे की व्हर्टिकल कॉलम्स मध्ये असतात. कशात असतात? व्हर्टिकल कॉलम्स. आणि जे हॉरिझॉन्टल रोज असतात पहा, त्याला काय म्हणतात? पिरियड्स. त्याला काय म्हणतात? पिरियड्स. म्हणजे हा काय झाला P1. हा काय झाला P2. हा काय झाला P3. हा काय झाला P4. हा काय झाला P5. हा काय झाला P6 आणि हा काय झाला P7. टोटल पिरियड्स किती असतात? 7 असतात. तर लक्षात आलं का? इथपर्यंत कोणाला काय अडचण? एक स्ट्रक्चर आहे बा पिरियोडिक टेबलचं, एक काय आहे? ओव्हरव्ह्यू आहे. काय म्हणलं मी त्यानंतर? त्यामध्ये पिरियोडिक टेबलमध्ये व्हर्टिकल कॉलम्स असतात त्यांना काय म्हणतात? ग्रुप्स. ते टोटल किती असतात? 18 असतात. त्यानंतर पिरियोडिक टेबलमध्ये जे हॉरिझॉन्टल रोज आहेत त्यांना काय म्हणतात? पिरियड्स. ते टोटल किती असतात? 7 असतात. टोटल किती असतात? ते 7 असतात. आता मला सांगा, पिरियोडिक टेबलमध्ये किती ब्लॉक्स असतात?
पिरियोडिक टेबल मध्ये किती ब्लॉक्स असतात सांगा? 4 ब्लॉक्स असतात. पिरियोडिक टेबल मध्ये किती ब्लॉक्स असतात? 4. ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मिळून कोणता ब्लॉक बनलेला असतो? यस ब्लॉक. कोणता ब्लॉक बनलेला असतो? यस. त्यानंतर मला सांगा ग्रुप 3 टू ग्रुप 12 याला म्हणतात पी ब्लॉक. याला काय म्हणतात? पी ब्लॉक. त्यानंतर ग्रुप 13 टू ग्रुप 18 याला काय म्हणतात? सॉरी, याला काय म्हणतात? डी ब्लॉक. याला काय म्हणतात? डी ब्लॉक. आणि ग्रुप 13 टू ग्रुप 18 याला काय म्हणतात? पी ब्लॉक. बरोबर? कोणता झाला? एस झाला, पी झाला, डी, आणि त्यानंतर हा जो लास्टचा आहे याला काय म्हणतात? एफ ब्लॉक. काय म्हणतात? एफ ब्लॉक. आलं लक्षात? पिरियोडिक टेबल मध्ये टोटल किती ब्लॉक्स असतात? 4. ग्रुप 1 आणि 2 कोणता ब्लॉक झाला? एस ब्लॉक. त्यानंतर ग्रुप 3 टू ग्रुप 12 कोणता झाला? डी ब्लॉक. त्यानंतर ग्रुप 13 टू ग्रुप 18 कोणता ब्लॉक झाला? पी ब्लॉक. आणि त्यानंतर खालची जी लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज आहे त्याला काय म्हणतात? एफ ब्लॉक. आता जरी तुमच्या लक्षात नसेल राहील एस ब्लॉक कुठं, पी ब्लॉक कुठं, डी कुठं, एफ कुठं, तर एक ट्रिक आहे बाबा. एस म्हणजे कसा? याला म्हणतात सामनेवाला. लक्षात ठेवण्यासाठी एस म्हणजे कसा? सामनेवाला. एस फॉर सामनेवाला. पी म्हणजे कसा? पी फॉर पीछेवाला. पी म्हणजे कसा? पी फॉर पीछेवाला. आणि डी म्हणजे काय? डी फॉर डाऊनवाला. आपण म्हणतो तो मराठी त्याला नीचेवाला. डी फॉर कसा? डाऊनवाला. डी फॉर कसा? डाऊनवाला. म्हणजे सामनेवाला, पीछेवाला, डाऊनवाला. आणि एफ फॉर एफ ब्लॉक. हा नवीन काय आहे का सांगा? हा एफ ब्लॉक हा याच्यातलेच एलिमेंट आहेत ना, म्हणजे डी ब्लॉक मधलेच एलिमेंट बाहेर फेकलेले आहेत. पहा, एफ ब्लॉक म्हणजे नवीन काय आहे का? नाही. डी ब्लॉक मधलेच एलिमेंट काय केले तर बाहेर फेकले. त्याच्यामुळे मी एफ ब्लॉकला ट्रिकनी काय म्हणलं? फेका हुआ. काय म्हणलं? फेका हुआ. म्हणजे सामनेवाला, पीछेवाला, डाऊनवाला आणि फेका हुआ. आलं लक्षात? जर लक्षात नाही राहिलं एस कुठं असतो, पी कुठं असतो, डी कुठं असतो आणि एफ कसा असतो, कसं लक्षात ठेवायचं? ट्रिकनी सामनेवाला, पीछेवाला, डाऊनवाला आणि फेका हुआ. आलं लक्षात? हा. आता त्यानंतर जे पिरियोडिक टेबल मध्ये जर मी ग्रुप 13 काय म्हणलं? पिरियोडिक टेबल मध्ये जर मी ग्रुप 13 पासून जर झिगझॅग लाईन काढली, कोणती? काय काढली? एक झिगझॅग लाईन काढली ग्रुप 13 पासून. बरोबर? आता जर मी झिगझॅग लाईन काढली तर त्या झिगझॅग लाईनच्या अलीकडचे म्हणजे हे सगळे झाले अलीकडचे, याला काय म्हणतात? हे सगळे इथपर्यंत याला काय म्हणतात? मेटल. झिगझॅग लाईनच्या पलीकडचे याला काय म्हणतात? नॉन मेटल. याला काय म्हणतात? नॉन मेटल. आणि हे झिगझॅग लाईनच्या बाउंड्रीवरली, झिगझॅग लाईनची बाउंड्री ना, त्याच्या बाउंड्रीवरले जे एलिमेंट असतात त्यांना काय म्हणतात? मेटॅलॉइड्स. त्याला काय म्हणतात? मेटॅलॉइड्स. आता पिरियोडिक टेबल मध्ये टोटल एलिमेंट किती असतात? 118. पिरियोडिक टेबल मध्ये डिस्कवरी कशी झाली, कोणकोणते सायंटिस्ट आले ते 10th स्टँडर्डच्या बुक मध्ये आहे. पाहते सगळ्यांनी काय करा? पाहून घ्या. आता एलिमेंट कोणकोणते असतात, काय असतात, त्याची ट्रिकने 118 एलिमेंट कसे पाठ करतात ते तुम्हाला नंतर सांगून पहा. आता जर हे करत बसलो तर आपलं लेक्चर त्यामध्येच संपन. पहा आता मला सांगा, आता फक्त ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मध्ये कोणकोणते एलिमेंट असतात सांगा. सांगा. ग्रुप 1 मध्ये फर्स्ट एलिमेंट कोणता झाला? हायड्रोजन. बरोबर? सेकंड कोणता झाला? लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्सियम. बरोबर? त्यानंतर ग्रुप 2 मध्ये कोणकोणते आले? बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम आणि रेडियम. हे ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मधले एलिमेंट. आता जरी तुमच्या लक्षात नसलं राहत तर यासाठी एक ट्रिक आहे बा. काय आहे? हे ली ना की रब से फरियाद. असं काय आहे? हे ली ना की रब से फरियाद असं ट्रिकनी लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. काय आहे? हे ली ना की रब से फरियाद. त्यानंतर जर ग्रुप 2 जर तुमच्या लक्षात राहत नसलं तर त्याच्यासाठी पण एक ट्रिक आहे. काय आहे? बेटा. बेरिलियम फॉर काय? बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी. असं लक्षात ठेवायचं, म्हणजे तुमच्या चिरतकाल भरपूर दिवस लक्षात राहील, विसरणार नाहीत. काय म्हणलं मी? हेलिना की रबसे फरियाद. ग्रुप 1 झाला. त्यानंतर ग्रुप 2 काय आहे? बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी. असं ग्रुप 2 ची काय ट्रिक आहे. पहा आता भरपूर ट्रिक आहेत. ग्रुप 13 ची ट्रिक आहे, 14 ची आहे, 15 ची आहे, 16 ची आहे, 17 ची आहे, 18 ची आहे. आता जर सगळं काढत बसलो तर आपल्याला टाइम पुरणार नाही. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काय सांगतो, महत्वाचे तुम्हाला 1 ते 30 एलिमेंट आहेत. किती एलिमेंट आहेत तुम्हाला महत्वाचे? 1 ते 30. ते 1 ते 30 एलिमेंट काय करा? पाठ करून ठेवा. ते 1 ते 30 एलिमेंट तुम्हाला सांगतो. पहा
सांगा 1 ते 30 एलिमेंट कोणकोणते येतं? फर्स्ट एलिमेंट कोणता आहे? हायड्रोजन. फर्स्ट कोणता आहे? हायड्रोजन. सेकंड कोणता आहे? हेलियम. थर्ड कोणता आहे? लिथियम. फोर्थ कोणता आहे? बेरिलियम. फिफ्थ कोणता आहे? बोरॉन. सिक्स कोणता आहे? कार्बन. 7 कोणता आहे? नायट्रोजन. 8 कोणता आहे? ऑक्सिजन. 9 कोणता आहे? फ्लोरीन. आणि 10 कोणता आहे? न्यूऑन. त्याचे नाव लिहून द्यायची काही गरज नाही ना. त्यानंतर 11 एलिमेंट सोडियम. 12 मॅग्नेशियम. 13 ॲल्युमिनियम. त्यानंतर 14 सल्फर. त्यानंतर 15 फॉस्फरस. त्यानंतर 16 कोणता आहे? 14 सिलिकॉन आय थिंक. 16 सल्फर. 17 क्लोरीन. 18 आर्गॉन. 19 कॅल्शियम. पोटॅशियम. 20 काय? पोटॅशियम. तर फक्त एक थोडी मिस्टेक झाली पहा, तेवढी काय करा, दुरुस्त करा थोडी. म्हणजे फक्त पहा, हा जो कॅल्शियम आहे, हा कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 19 आहे. सॉरी फॉर दॅट. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 19 आहे. म्हणजे तिथं 28 काय होईल? फक्त 1 करा. 28 काय होईल? 1. बाकी काय अडचण नाही, सेम आहे. बाकी काय अडचण नाही. ओके. कॅल्शियम पोटॅशियम हे काय झाले? 1 ते 20. त्यानंतर 21 टू 30. 21 काय आहे? स्कॅन्डियम. बरोबर. 22 काय आहे? टिटेनियम. त्यानंतर 23 काय आहे? व्हॅनेडियम. त्यानंतर 24 काय आहे? क्रोमियम. 25 काय आहे? मॅग्नीज. 26 काय आहे? 26 काय आहे? आयर्न. त्यानंतर 27 कोबाल्ट. त्यानंतर 28 निकेल. त्यानंतर 29 कॉपर. आणि त्यानंतर 30 काय आहे? झिंक. बरोबर. हे काय आहेत? आपले 1 ते 30 एलिमेंट आहेत. बरोबर आहे. हे टोटल 1 ते 30 एलिमेंट आहे. तुमचे पार्टच पाहिजेत. जरी तुमचे 1 ते 30 एलिमेंट पार्ट नसले तर याची काय आहे? ट्रिक आहे. ट्रिकने जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला काय अडचण येणार नाही. पा बरोबर. ट्रिकने काय करायचे? 1 ते 30 एलिमेंट पार्ट. त्याची ट्रिक काय सांगतो पहा तुम्हाला. आणि आपण लेक्चर काय करू? स्टॉप करू. आपला टाइम पण झालेला आहे पहा. बरोबर. तर पहा, हायड्रोजन फर्स्ट एलिमेंट आहे. बरोबर. म्हणून तो काय करायचा? लक्षात ठेवायचा. आता सेकंड पासून चालू करतो पहा. हे लिलाने बेलाची बोरे काढून नदी ओढ्याने फेकत नेली. आता हे पहा, हे काय तुमचा सिलेबसचा पार्ट नाही. तुमचं फक्त स्टडी करताना तुम्हाला त्या गोष्टी सोप्या जावं त्यासाठी बनवलेली एक काय ट्रिक आहे. म्हणजे तुमच्या लक्षातून जाणार नाही त्यासाठी. पहा काय हे लिलाने, हे म्हणजे काय? हेलियम. लिलाने म्हणजे काय? लिथियम. बेलाची म्हणजे काय? बेरिलियम. बो म्हणजे काय? बोरॉन. कार्बनचं काय? काढून. यांचं काय? नदी ओढ्याने फेकत नेली. म्हणजे हेलिलाने नावाची एक मुलगी पा काय? हेलिलाने नावाची काय? एक मुलगी. तिने काय केलं? बेलाची बोरे काढले. पा बेलाला बोरे येत असतात का? नाहीत. पण आपल्या ट्रिक मध्ये येतात, असं लक्षात ठेवा. लिलाने काय केले? हेलिलाने बेलाची बोरे काढून नदी ओढ्याने फेकत नेली. असे 1 ते 10. हेलिलाने बेलाची बोरे काढून नदी ओढ्याने फेकत नेली. असे 1 ते 10 काय एलिमेंट झाले. त्यानंतर 11 ते 20 ना मांग अल्लाह से पेप्सी सोडा कोला और काजू कतली. ना मांग अल्लाह से पेप्सी सोडा कोला और काजू कतली. सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन आर्गॉन कॅल्शियम आणि पोटॅशियम. असं ना मांग अल्लाह से पेप्सी सोडा कोला और काजू कतली असं. त्यानंतर 21 ते 30 पास क टी व क्र मन फे को नी कु असं. म्हणजे आता
हे कसं झालं, हे लिलाने बेलाची बोरे काढून नदी ओढ्याने फेकत नेली 1 ते 10. त्यानंतर 11 ते 20 काय, ना मग अल्लासे पेप्सी सोडा कोला और काजू कतली. आता हे जे स्कटी वक्र म्हणा 21 ते 30 आहेत ना, स्क म्हणजे काय स्कॅन्डियम, टी म्हणजे काय टिटेनियम, हो म्हणजे काय व्हॅनेडियम, क्र म्हणजे काय क्रोमियम, यमन म्हणजे काय मॅग्नीज, एपी म्हणजे काय आयर्न, सीओ म्हणजे काय कोबाल्ट, एनआय म्हणजे काय निकेल, सीयू म्हणजे काय कॉपर आणि झेड म्हणजे काय झिंक. आता तुम्ही संस्कृत विषय असं पहा, तुम्हाला 10वी असं आठवण, तुम्ही त्यामध्ये एक श्लोक पाठ करायचे पहा. आता त्या श्लोक पाठ करताना तुम्हाला जरी त्या श्लोकचा काही अर्थ माहित नसला तरी तो तुम्ही श्लोक काय करायचा, भूकंपट्टी करून काय करायचा, पाठ करायचा. तसंच मग स्कटी वक्र मन फेकोनी कुज 21 ते 30 असं कसं, स्कटी वक्र मन फेकोनी कुज श्लोक पाठ केल्याने पाठ करायचं, काय केल्याने पाठ करायचं, श्लोक स्कटी वक्र मन फेकोनी कुज झाले 21 ते 30 एलिमेंट. अशी काय ट्रिक आहे पहा, काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि काय करा हे ट्रिक पाठ करा, म्हणजे जेणेकरून तुमचे 1 ते 30 एलिमेंट आहे आयुष्यभर लक्षात राहतील पहा. असे तुम्ही पाठ केल्यानंतर एखादा एलिमेंट मध्ये हुकतोच पहा, पण जर असे एलिमेंट पाठ केले तर तुमचे भरपूर दिवस काय होतात, लक्षात राहतात. असेच 118 एलिमेंट जे पिरियोडिक टेबल आहेत त्यामध्ये प्रत्येक याला काय आहे, एक वेगवेगळी ट्रिक आहे. ते आपण काय करू, ट्रिक तुम्हाला चालू मध्ये मी सांगन. आणि ट्रिकने पाठ केलेले एलिमेंट आहे कधीच लक्षातून जात नसतात पहा. तर आपण आज काय पाहिलं, काही बेसिक कन्सेप्ट पाहिल्या. आपण काय शिकवायला चालू केलंय का नाही, म्हणजे तुम्ही 10वीतून आता 11वीला आलात, म्हणजे तुमचं इथून मागं आतापर्यंत काय झालंय केमिस्ट्रीमध्ये आणि जे की तुम्हाला आत्ता काय गरजेचं आहे. म्हणजेच आता तुम्ही युद्ध लढायला चालत ना, म्हणजे जे मागच्या शस्त्राला काय करायची, धार लावून घ्यायची. तर ते आपण काय केलं, आज फक्त धार लावण्याचं काम केलेलं आहे, बरोबर. तर काय करायचं, सगळ्यांनी लेक्चर समजलं असतं तर परत काय करायचं, रिवाइज करा किंवा परत हे लेक्चर डबल एक स्पीड मध्ये पाहून काय करायची, रिव्हिजन करा आणि झालेलं सगळं काय करा, नीट पाहून घ्या. तर आपण आजचं लेक्चर काय करू, स्टॉप करू. व्हिडिओ जर आवडला असेल तर मस्के कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत काय करा, शेअर करा आणि एक सुंदर अशी व्हिडिओमध्ये कमेंट करा, जेणेकरून आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी काय मिळेल, प्रोत्साहन मिळेल. तर थँक्यू.